आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। प्रकाश दीपक वाघ यांचा अभिष्टचिंतन सोहळा रविवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले होते। शिवसेनेचे खारघर येथील शहर संघटक म्हणून मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रेरणा घेऊन लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच अनाथाश्रमातील मुलांना अन्नदान करण्यात आले। त्याचबरोबर प्रकाशदादा वाघ हे समाजातल्या लोकांचे आधारस्तंभ असून विविध समस्या सोडवण्यासाठी ते सदैव पुढे येतात। त्यामुळे त्यांच्या या वाढदिवशी महिलांची आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची खूप मोठी संख्या या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठा मित्रपरिवार उपस्थित होता। यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आपल्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले। तसेच विविध कार्यक्रमाचा त्यांनी उल्लेख केला आणि अशाच पद्धतीचे कार्य करण्याची त्यांना प्रेरणा मिळो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद निर्माण करू आणि अधिक उमेदवार निवडून आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। दरवर्षी माझा वाढदिवस येतो आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जशी शिंदे साहेबांची लाडकी बहीण योजना चालू केली तसंच माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी माझ्याकडून थोडंसं हळदी कुंकूचा कार्यक्रमाचं आयोजन करतो। त्यात नुकत्याच आता झालेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जे नवीन नगरसेवक निवडून आले त्यांचा इथं जाहीर सत्कार आम्ही इथे करणार आहोत। त्यानंतर आमचे वरिष्ठ आमचे नवनिर्माण सेवाभावी संस्था खारघरच्या महाराजाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश परब साहेब यांचा आशीर्वाद आमच्या मागे नेहमी असतो। आमचे शिवसेनेचे मित्रमंडळी आणि खारघर शहरातील सर्व शहर कार्यकारिणी, शिवसेना शहर सगळे पदाधिकारी हे सगळ्यांचा आशीर्वादाने आज हा कार्यक्रम आम्ही इथे पार पाडतो। सगळ्यांच्या नक्कीच कोणाला शुभेच्छा नको असतात, शुभेच्छा आणि सगळ्यांचा आशीर्वाद भेटणं याच्यासाठीच हा कार्यक्रम आणि समाजकार्य आणि समाजकारण आम्ही इकडे राबवतो। माझे मार्गदर्शक नेते प्रसादभाई परब आज इथे काही कारणामुळे नाही, त्यांच्या घरी आज फंक्शन असल्यामुळे ते आज त्यांच्या फॅमिलीच्या एक ट्रिपवरती आहेत, पण ते नसताना देखील त्यांच्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी त्याचे आई वडील प्रकाशजी परब साहेब, प्रणिता परब आई ते ग्रामपंचायत सदस्य होत्या ह्याच्या अगोदर, त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी इकडे उपस्थित झालेले आहेत। आमच्या खारघर शहराच्या सर्व महिला भगिनी आणि खारघर शहरातील सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आशीर्वाद देण्यासाठी। आता नुकतंच महानगरपालिका इलेक्शन होऊन गेलेत, मोठ्या संख्येने आम्हाला विजय मिळाला आहे, महायुतीला विजय मिळालेला आहे आणि ज्या उत्साहाने शहर कार्यकारिणी, शिवसेना शहराचे सर्व कार्यकारिणी आणि आमचे शहर प्रमुख श्री प्रकाश परब यांच्या माध्यमातून आम्ही जे कार्य केलंय शिवसेना महायुतीला जिंकून आणण्याचं, ते निश्चित यश मिळालेलं आहे। यानंतर शिवसेना आणि महानगरपालिकेवर, पनवेल महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा आणि आमच्यामधले 2 नगरसेवक, एक प्रसाद परब आणि एक प्रकाश वाघ, हे येणाऱ्या 2023 मध्ये तुम्हाला निश्चितपणे दिसतील एवढं आश्वासन देतो। भावना म्हणजे आनंदाच्याच आहेत। प्रकाशचा जो कार्य करण्याची पद्धत त्याची आणि सगळ्या वर्गाला घेऊन पुढे निघण्याचं त्याचं जे कौशल्य आहे ते वाखाणण्याजोगं आहे। तसेच आज तो जे कार्यामध्ये आज जो झोकून देतो स्वतःला, ते अगदी वाखाणण्याजोगं, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारं पुढचं वर्ष त्यांना एकदम पुढच्या वर्षामध्ये पण प्रगती पथावर न्यावं ही श्रीचरणी प्रार्थना माझी। आमच्या सर्व महिलांतर्फे प्रकाश वाघ यांना, खारघर शिवसेना संघटक प्रकाश वाघ यांना आमच्या महिलांतर्फे पूर्ण शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्या महिलांतर्फे आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून। हे असेच कार्यरत राहो। त्यांचं खूप कार्य असं मोठं महान कार्य आहे की ते स्वतःला झोकून दिलेलं आहे त्यांनी पक्षासाठी। आणि परत एकदा सांगते की पुढच्या वाटचालीस त्यांना परत शुभेच्छा आणि पुढील 5 वर्षात ते नगरसेवक ह्या पदासाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा। सगळ्या महिलांतर्फे त्यांना शुभेच्छा आमच्याकडून।